जय शिवराय मित्रांनो, आपण सुरू करत आहोत आपल्या जीवन यात्रा सिरीजचा पार्ट 8। आपण वैभववाडीला रिटर्न आलेलो आहोत। प्रयागराजपासून 2 दिवसाचं कंटिन्युअस ट्रॅव्हल केलेलं आहे। आजचा दिवस आपण आराम केलेला आहे आणि आजच्या रात्रीला आपण निघालेलो आहोत वैभववाडीपासून काहीच अंतरावर असलेल्या एका प्राचीन शिवमंदिरामध्ये, जसं नाव आहे रामेश्वरा। आणि तिथे एक रहस्यमयी आणि अनोखी अशी घटना आहे। आणि तिथे आज जत्रेचा दिवस आहे। उद्या आहे माघी पौर्णिमा आणि जत्रेचा शेवटचा दिवस असणार आहे। आपण आज रात्री तिथे पोहोचतोय आणि जत्रा आणि मंदिर परिसर एक्सप्लोअर करणार आहोत। जत्रेमध्ये आपण पोचलेलो आहोत आणि जत्रेमध्ये विविध प्रकारचे फूड स्टॉल्स, खेळण्याचे दुकानं आणि इतरत्र दुकानंही लागलेली आहेत एंट्रन्सपासूनच। आणि मेन मंदिर जे आहे त्याला लाइटनिंग केलेली आहे, सुशोभित करण्यात आलेलं आहे रोषणाईने। दर्शनाला लाईन आहे आणि आपण आपल्या मित्रांसाठी थांबलेलो आहोत। तोपर्यंत आम्ही मेला एक्सप्लोअर करतोय। तर अशा प्रकारे आतमध्ये आपण श्री रामेश्वराचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलेलं आहे। इथल्या गावाच्या पौराणिक कथेनुसार इथे नागिनेचा जोडा जो आहे तो जागृत अवस्थेमध्ये आहे आणि जागृत शिवलिंग आहे। आज इथे जत्रे कारणाने सुंदर अशा भजना कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि एकंदरीत परिसर हा आनंददायी, प्रल्हाददायी आणि पॉझिटिव्हिटीने भरलेला आहे। मंदिर परिसरा शेजारीच 2 छोटे असे शिवलिंग आहेत। मंदिरा शेजारीच प्राचीन ग्रामीण देवी देवतांच्या मूर्ती देखील आहेत।
जागृत देवस्थानामध्ये काशी विश्वसन म्हणून ज्याला म्हटलं जातं असं हे पवित्र स्थान आणि श्रद्धेचं स्थान. तर अनाऊन्समेंटमध्ये ऐकल्याप्रमाणेच संपूर्ण सिंधुदुर्गातील असं हे प्रसिद्ध आणि पंचक्रोशीमध्ये देखील खूप प्रसिद्ध असं नवसाला पावणारं हे रामेश्वर शिवलिंग आहे. आणि आज तिथल्या जत्रेमध्ये आपण सहभागी झालो याचा मला खूप आनंद आहे. प्राचीन कथेनुसार आणि लोकांच्या म्हणण्यानुसार आजही इथे नागनागिनीचा जोडा त्यांचं वास्तव्य आहे.
लेझिम आणि ढोल पथक यांचे विविध प्रकारचे आपण आज टाईप्स बघितले, ज्यामध्ये विविध प्रकारे शिट्टीच्या तालावरती ढोल आणि लेझिम यांनी ताल धरलेला असतो. जे प्रकार आपण शाळेमध्ये पाहिलेले आहेत किंवा शिकलेले आहेत ते ॲक्च्युअलमध्ये इथे पाहताना नवीन पिढीने ते अंगीकारताना खूपच छान वाटतं आहे. एकंदरीत हा अनुभव खूपच प्रसन्नदायी आहे. तर अशा पद्धतीने इथे सर्वच भक्तिमय आणि मंगलमय असं वातावरण झालेलं आहे. ढोल ताशा पथकाची सुरुवात झालेली आहे. आतमध्ये भजनांचा कार्यक्रम चालू आहे. मूर्तीचं दर्शन आपलं झालेलं आहे. या व्हिडिओची सांगता आपण इथेच करत आहोत. हर हर महादेव, जय शिवराय.